हे अतिशय क्रूरतेनं भयानक स्वरूपाचं हे कृत्य असल्यामुळं त्या ठिकाणी उज्ज्वल निकम साहेबच पाहिजेत अशी त्याच्या कुटुंबियाची, माझी आणि संपूर्ण बीड जिल्ह्यातलीच नव्हे महाराष्ट्रातील जनतेची सुद्धा इच्छा आहे आणि ती पुरी करण्याच्या दृष्टीनं एक मोठं पाऊल स्वतःहून साहेबांनी फोन लावून उज्ज्वल निकम साहेब यांना फोन लावलेला आहे. ते आता सरकारी अभियोक्ता होतील अशी आशा आहे. एसआयटी पथकाची सुद्धा काल नेमणूक झाली आहे, त्याची सुद्धा घोषणा झाली आहे. त्या तपासाबद्दल काय सांगता? एसआयटी पथक जे नेमलेलं आहे त्याच्यामधल्या 4-2 कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांच्या कुटुंबियाच्या आणि बीड जिल्ह्यातील जे पोलीस दलामधले काही अधिकारी कर्मचारी आहेत, प्रमुख व्यक्तीच्या बाबतीत नाही, परंतु जे साईड ऍक्टर खाली नेमलेले आहेत त्यांच्या बाबतीमध्ये ऑब्जेक्शन आहेत. ही सुद्धा बाब मी मुख्यमंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिली. त्यांनी मला सांगितलंय की रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.